पुणे शहराच्या पिंपरी चिंचवडमधून माणुसकीला आणि नात्यांना काळिमा फासणारी एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे। यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुलीच्या वडिलांसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे। 13 वर्षीय पीडितेनं दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी यावर कारवाई केली आहे। नेमकं काय आहे प्रकरण, चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये। पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर चला सुरुवात करूयात। पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 एप्रिल ते 29 जून 2024 या कालावधीमध्ये ही घटना घडली आहे। एके दिवशी पीडित मुलगी यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असताना समाधान लवटे तिथे आला। तो मुलीला म्हणाला की मी या व्हिडिओप्रमाणेच तुझ्यासोबत करेल। यानंतर तो मुलीला आपल्या घरी घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। पीडित मुलीने याबाबत आपल्या वडिलांना सांगितलं, मात्र वडिलांनी तिला म्हटलं की याबद्दल कोणालाही काहीच सांगू नकोस, अन्यथा आपली इज्जत खराब होईल। वडिलांचं ऐकून मुलगी शांत बसली। नंतर ती आजारी पडल्याने घरात झोपली असताना तिच्या वडिलांनीच येऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केले। मुलीने विरोध केला असता वडिलांनी तिला धमकी दिली की याबद्दल कोणाला सांगितल्यास तुझे तुकडे तुकडे करेल। हे सगळं इथंच थांबलं नाही, तर पुढेही तिच्यासोबत भयंकर घडलं। जेव्हा मुलगी ट्युशनसाठी गेली असता तिच्या शिक्षिकेच्या पतीनं जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केले। यानंतर ती आपल्या आईच्या मैत्रिणीच्या घरी गेली असता तिच्या पतीने मुलीवर अत्याचार केले। यानंतर महिलेच्या दिरानेही मला तू खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेल असं म्हणत मुलीवर जबरदस्ती केली। यानंतर 29 जूनच्या रात्री वडिलांनी पुन्हा एकदा तिच्यावर अत्याचार केले। अखेर पीडितेनं पोलिसात धाव घेत फिर्याद दिली। यावरून पीडितेचे वडील समाधान लवटे, प्रताप धायतडे, नितीन हराळे, सागर हराळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सगळ्यांना अटक करण्यात आलं आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीचा वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।